ओके, मग नवीन प्रॉब्लेम सोडून दाखवायचा ना. ओके, आपल्याला जे एंट्रीज झालेले आहेत त्या एंट्रीज विचारल्या की एक एक एंट्री सांगायचे. ज्याला विचारलं त्यांनी एंट्री सांगणार आहेत. हा, फर्स्ट जनरल एंट्री काय आहे? कॅश अकाउंट डेबिट टू. मग त्याच्या जनरल एंट्री लक्षात आली. लेजर पोस्टिंग तयार करते वेळेस आपल्याला किती अकाउंट पाहिजे? 2 अकाउंट. समोर स्क्रीनवरती लक्ष राहू द्या, तुम्ही लिहून घेऊ नका, तुम्हाला सोडवायचा आहे प्रॉब्लेम. मी ते एक कॅश अकाउंट तयार केलं आणि दुसरं कॅपिटल अकाउंट तयार केलं. कॅश अकाउंट डेबिट झाले तर कॅपिटल क्रेडिट, कॅपिटलच्या क्रेडिटला किती रक्कम घ्यावी लागेल? 2 लाख. ॲक्युरेट 2 लाख. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार? कॅशच्या डेबिट साइडला 2 लाख. अगोदर रक्कम लिहिल्या की काहीच अडचण येत नाही, चुका होणार नाहीये. इथे काय करावं लागेल? टू कॅपिटल. आणि कॅपिटलच्या क्रेडिटला काय येणार आहे? बाय कॅश. लक्षात आलंय? काही अडचण, काही डाऊट्स? नेक्स्ट. त्यानंतर पुढची एंट्री काय झालेली आहे? HDFC बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मी ते HDFC बँक अकाउंट त्या ठिकाणी तयार केलं. कॅश अकाउंट ऑलरेडी तयार आहे. मी ते HDFC च्या डेबिटला रक्कम लिहावी लागेल. किती? 1 लाख. आणि कॅशच्या क्रेडिटला 1 लाख. इथे काय येणार? बाय HDFC करंट अकाउंट. ओके. आणि ते HDFC ला काय येणार? टू कॅश. लक्षात आलंय? नेक्स्ट. पुढची एंट्री मशिनरी डेबिट टू मशिनरी अकाउंट डेबिट, इन्स्टॉलेशन चार्जेस डेबिट टू. ओके, इथे एंट्री या ठिकाणी पास करूयात आपण. जनरल एंट्री काय? मशिनरी आहे ना. मशिनरी किती रुपयाची मशिनरी आहे? 20,000 ची मशिनरी. इन्स्टॉलेशन चार्जेस किती? 2,000. ओके. है ना. आणि टू डेबिट काय होणार? HDFC. चेक दिलाय तर तुमच्याकडे कोणती बँक आहे ते तुम्हाला माहित आहे. 2,22,000 बरोबर आहे. 2,22,000. ओके, म्हणजे लक्ष आहे सर्वांचा. 22,000 रुपये. एंट्री बरोबर आहे का? बरोबर आहे. इथे एक कन्सेप्ट आपण बघूया. हे जे आहे एक शर्ट पीस आहे. हा पूर्ण काय? शर्ट पीस आहे. हा जो तो काय? शर्ट पीस आहे. किती रुपयाचा शर्ट पीस आहे हा? सपोज 700 रुपयाचा शर्ट पीस आहे. शर्ट आहे का पूर्ण? नाही, शर्ट पीस आहे. मग आता याच्यापासून शर्ट शिवून घेतला तर शर्ट कितीला पडेल?
याच्यामध्ये प्लस काय होतील, शिलाई. सपोज 300 रुपये शिलाई घेतली है ना, मग शर्टचा पीस, शर्टचा कपडा होता 700 रुपयाचा, शिलाईला गेले 300 रुपये, तुमच्याकडून टोटल पेमेंट गेलं 1000 रुपये. तुमचा शर्ट किती रुपयाचा, शर्ट तुमचा 700 रुपयाचा का 300 रुपयाचा, 1000 रुपयाचा, बरोबर. काय हो मग 300 रुपये तर शिलाई आहे ना. इथे परत एक कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघूयात. हा तुम्ही मोबाईल विकत घेताय, काय करता तुम्ही, मोबाईल विकत घेताय. मोबाईल आहे 25,000चा, मोबाईल आहे कितीचा, 25,000चा. मग त्यांनी सांगितलं इन्शुरन्स काढला तर या ठिकाणी तुटला फुटला वगैरे सगळं या ठिकाणी परत भेटणार. मग तुम्ही 1250 रुपयाचा इन्शुरन्स काढला है ना, टोटल पेमेंट किती गेलं तुमच्याकडून, 26,250. तुमचा मोबाईल किती रुपयाचा, मोबाईल तुम्ही 25,000चा म्हणता का 26,250, 26,200. मग इथं मशिनरी का बरं 22,000ची म्हणणार नाही, इथं मशिनरी 22,000ची का म्हणणार नाही तुम्ही. इथे चार्जेस सेपरेट घ्यायची गरज आहे का, चार्जेस सेपरेट घ्यायची गरज आहे का, नाही. इथं मशिनरीसाठी मशिनरी अकाउंट डेबिट किती रुपये, 22,000 टू HDFC किती, 22,000. लक्षात आलं. तर इथे एक कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घेतोय की ज्यावेळेस आपण एखाद्या पार्टी सोबत व्यवहार करतोय तर त्यावेळेस तो नेमकं कोणत्या वस्तू खरेदी करतोय त्याचा विचार करायचा आहे. मग जर आपण तिथे एखादी कॅपिटल गुड्स खरेदी करत असू तर कॅपिटल गुड्स म्हणजे काय येतात, फिक्स्ड ॲसेट. ओके, कॅपिटल गुड्स म्हणजे काय, फिक्स्ड ॲसेट. तुम्ही कोणती एखादी ॲसेट ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही विकत घेताय तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला कशाचा विचार करावा लागेल, ऍडिशनल चार्जेस, एक्स्ट्राचे जे काही ऍडिशनल चार्जेस लागत असतील त्याचा इन्शुरन्स तुम्ही काढत असाल तर ते सगळेच्या सगळे पैसे तुम्ही कशात ऍड करता, ॲसेट मध्ये ऍड करताय की नाही. तुम्ही मोटरसायकल खरेदी करायला गेल्यानंतर शोरूम प्राइस आणि ऑन रोड प्राइस असे दोन प्राइस सांगतात ना. म्हणजे शोरूम प्राइस ही मूळ त्या मशीनची किंमत, तुमच्या गाडीची किंमत आहे, पण त्याच्यात आरटीओ चार्जेस, इन्शुरन्स वगैरे जे काय आहेत ते सगळे ऍड केल्यानंतर तुम्ही पैसे देता. मग तो आरटीओचा चार्जेसचा खर्च आहे म्हणून नोंद करता का गाडीच्या किमतीतच ऍड करता, मग एक्झॅक्ट ज्यावेळेस तुम्ही एखादी ॲसेट तयार करतायत किंवा खरेदी करतायत त्यावेळेस तुम्हाला विचार करावा लागेल की रिलेटेड ॲसेट या ठिकाणी जे आहे त्या ॲसेटचा वापर तुम्ही कशासाठी करतायत. तुमच्या ॲसेटचा वापर म्हणतोय मी, तुम्ही ॲसेट तयार करते वेळेस या ठिकाणी नेमके कोणते कोणते खर्च करतायत ते प्रत्येक खर्च त्या ॲसेटच्या किमतीमध्येच तुम्हाला ऍड करावं लागते. सपोज तुम्ही या ठिकाणी एक बिल्डिंग बांधतायत, ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करतायत, मग तुम्ही या बिल्डिंगचं व्हॅल्युएशन कसं करता हो, या बिल्डिंगचं व्हॅल्युएशन करताना ती बिल्डिंग ज्या प्लॉट वरती आलेली आहे त्या प्लॉटची किंमत घेतात, बरोबर आहे. प्लस हे बिल्डिंग बांधकाम करण्यासाठी नाही तो कन्स्ट्रक्शनचा पार्ट झाला, पण ते कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदरच या ठिकाणी तुम्हाला, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये असाल तर ग्रामपंचायतीचा परवाना काढावा लागतो, नगरपालिकेत असाल तर नगरपालिकेचा परवाना काढावा लागतो, एखादी महानगरपालिकेत असाल तर महानगरपालिकेचा बांधकाम परवाना तुम्हाला काढावा लागतो. आणि बांधकाम परवाना काढण्यासाठी तुम्हाला तिथं तुमच्या प्लॅन काय तो प्लॅन पण द्यावा लागतो. प्लॅन तुम्ही स्वतः बनवून दिलेला ऍक्सेप्ट होतो का नाही.
मग पुन्हा कोण घ्यावा लागतो? इंजिनियर्स. म्हणजे प्लॉटची किंमत इंजिनियर्सनी जो नंतर तुम्हाला या ठिकाणी जो प्लॅन दिलेला आहे तो प्लॅन इंजिनियर्सनी दिलेला प्लॅन, त्याच्यासाठी आलेला खर्च, त्यानंतर बांधकाम परवाना तुम्ही काढतायत, हा बांधकाम परवाना तुम्हाला भेटला, हा बांधकाम परवान्यासाठी तुम्हाला जी काही तिथं फी भरायला लागलेली आहे ती फी, त्यानंतर मग इथं लागणारं प्रत्येक मटेरियल वाळू खडी असेल, सिमेंट असेल, स्टील असेल, जी काही स्टील हे तुमच्यासाठी लागणारं प्रत्येक मटेरियल, आणि या मटेरियल आलं म्हणून तुमची बिल्डिंग उभा टाकणार आहे का? नाही. तिथं तुम्हाला या ठिकाणी मजूर लागणार आहे, जी काही मजुरी तुम्ही पे करताय ती मजुरी. अशा सगळ्या खर्चाचा विचार करून जेवढे काही खर्च होत आहेत ते सगळे तुम्ही बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनच्या किमतीमध्ये ऍड करता. इव्हन हे पूर्ण बिल्डिंगचं बांधकाम झाल्यानंतर या ठिकाणी आमच्या घराला कलर कोणता पाहिजे, हा अमुक कलर पाहिजे. आम्हाला असे 2-3 वेगवेगळे कलर या ठिकाणी द्यायचे. त्या कलर साठी झालेला खर्च सुद्धा तुम्ही कशात ऍड करता? बिल्डिंगच्या किमतीमध्ये ऍड करता. म्हणून या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, ज्या वेळेस एखादी ॲसेट तुम्ही खरेदी करतायत किंवा तयार करतायत तर त्यावेळेस होणारे जे काही खर्च आहेत ते सगळे खर्च या ठिकाणी काय करायचे? ॲसेटच्या किमतीमध्ये ऍड करायचे. मग आता सांगा, मशिनरी अकाउंट डेबिट टू HDFC अकाउंट 22,000 रक्कम का घेतली हे लक्षात आलं? काही अडचण, काही डाऊट? इथे एक मशिनरीचं अकाउंट आपण तयार केलं आणि बँकेचं अकाउंट तर ऑलरेडी आपल्याकडे आहे. मशिनरीच्या डेबिटला आले 22,000, मशिनरीच्या डेबिटला किती आले? 22,000. बँक क्रेडिट झालेलं आहे, बँकेच्या क्रेडिटला 22,000. इथे काय येणार आहे? बाय मशिनरी टू HDFC. सो जर इन्स्टॉलेशन चार्जेस आहेत ते इन्स्टॉलेशन चार्जेस मशिनरीचं मेंटेनन्स म्हणून केलेले आहेत तर मशिनरी सुरुवातीला वापरायच्या अगोदरच केलेले आहेत. मशिनरी यूज करायच्या अगोदरच केलं ना आपण त्याला. मग मशिनरीचा वापर करण्या अगोदर मशिनरी तुम्ही खरेदी करतायत, मग ते खरेदी केली जस्ट लाईक आज बघा, एखादी मोठी मशिनरी आहे, ती मोठी मशिनरी या ठिकाणी आणली, ठेवली, चालू केली असं होतं का? नाही. त्याचे वेगवेगळे पार्ट येतात, त्या पार्टला असेंबल करणं आणि चालू करणं याला इन्स्टॉलेशन म्हणतो आपण. मग त्याच्यासाठी दिलेला खर्च तर त्या मशिनरीच्या किमतीतच आपण ऍड करायचं आहे. हा, एकदा तुमच्याकडे मशिनरी आली, त्याचा वापर चालू झाला, आता पुढे त्या मशिनरीच्या मेंटेनन्ससाठी, दुरुस्तीसाठी तुम्ही जो काही खर्च करता तो खर्च मशिनरी मेंटेनन्स, मशिनरीचा खर्च म्हणून तुम्हाला सेपरेट खर्च म्हणून दाखवायचा आहे. पण ज्या वेळेस तुम्ही खरेदी करतायत किंवा ती मशिनरी स्वतः तयार करतायत त्यावेळेस होणारी प्रत्येक खर्च त्या ॲसेटच्या किमतीमध्ये ऍड करायचे. लक्षात आले? तुम्हाला काही डाऊट्स, काही क्वेश्चन असेल तर विचारा. मग इथून पुढे आपण लक्षात ठेवतोय की आपल्याकडे जे काही ॲसेटचे खर्च वगैरे होणार आहेत, ॲसेटच्या बाबतीत जे खर्च होणार आहेत तर ते कधी होणार आहेत त्याचा विचार करून आपण काय करणार आहोत, तर त्या ॲसेटच्या व्हॅल्युएशन मध्येच खर्चाची किंमत ऍड करणार आहोत. लक्षात आलं? नेक्स्ट पुढची एंट्री काय झालेली आहे? तर इथं परचेस झालेले आहे, पण परचेस सोबत डिस्काउंट पण आहे ना. इथे आपण एंट्री बघूयात. एंट्री काय होते? जनरल एंट्री अगोदर करूयात, मग या ठिकाणी आपण याच्या लेजर कॉस्टिंगचा विचार करूयात. गुड्स परचेस आहेत त्यामुळे इथे काय होणार आहे? परचेस अकाउंट डेबिट. किती रुपयाच्या वस्तू भेटल्या आपल्याला? 500. किती प्रोडक्ट परचेस केलेले आहेत? 5. एका प्रोडक्टची किंमत मग टोटल 2,500. बरोबर आहे. 2 आपण कॅश किती देणार आहोत? पूर्ण देणार आहोत का? नाही, कमी करणार आहोत आपण. किती? तो डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे त्याच्यामुळे डिस्काउंट रिसिव्ड. किती रुपये डिस्काउंट मिळाला? 250 रुपये. मग आपण पार्टीला पेमेंट किती देणार? 2,250. लक्षात आले? काही डाऊट्स, काही अडचण?
मग आता इथे 3 अकाउंट आहेत. किती अकाउंट आहेत? 3 अकाउंट आहेत. तर त्या 3 अकाउंटला या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट दाखवावा लागेल. बरोबर आहे? किती अकाउंटला इफेक्ट दाखवावा लागेल? 3 अकाउंटला तुम्हाला इफेक्ट या ठिकाणी दाखवावा लागेल. कोणत्या 3 अकाउंटला इफेक्ट दाखवावा लागेल? कॅश, हे परचेसचं आणि डिस्काउंटचं खातं तुम्हाला तयार करावं लागेल. बरोबर आहे? मी ते आपण बघूयात. इथे कॅश अकाउंट तर आपला ऑलरेडी आहे या ठिकाणी कॅश. इथं आपण एक परचेसचं अकाउंट या ठिकाणी तयार केलं, परचेस अकाउंट, आणि दुसरं डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट या ठिकाणी, डिस्काउंट रिसिव्ड. तर परचेस डेबिट झालेले आहे. जर अशा मल्टिपल एंट्री, कंबाईन एंट्री आलेली असतील, म्हणजे 2 पेक्षा जास्त अकाउंटच्या एंट्री आली असतील, तर एंट्री करताना आपल्याला जर थोडं काही कन्फ्युजन वगैरे वाटलं तर एक कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचे. सगळ्यात अगोदर इफेक्ट कोणते दाखवायचे? डेबिटला 2 अकाउंट असतील तर डेबिटचे इफेक्ट दाखवायचे, क्रेडिटला 2 असतील तर क्रेडिटचे इफेक्ट दाखवायचे. मी ते क्रेडिटला 2 इफेक्ट आहेत. कॅशच्या क्रेडिटला कॅश किती रुपये गेले आपल्याकडून? 2,250 घेतली रक्कम. त्यानंतर डिस्काउंट किती गेलेलं आहे? 250 रुपये आले. कन्फर्म? काही डाउट्स आहे का? काही डाउट्स? ओके. हो ना, 2 मध्येच घेतले ना. डिस्काउंट रिसिव्ह क्रेडिट झालेले, क्रेडिटलाच घेतले ना. बरोबर आहे. आता ह्या 2,500चा इफेक्ट परचेसच्या डेबिटला होईल. परचेसच्या डेबिटला 2,250 रुपये कॅश आणि 250 रुपयाचा डिस्काउंट. इथे टू डिस्काउंट रिसिव्ड, ओके. आणि इथे काय येणार? बाय परचेस. इथे या ठिकाणी इफेक्ट टू कॅश, आणि कॅशला बाय परचेस. लक्षात आलंय? नक्की? काही डाउट्स? बा इथे परचेस अकाउंट डेबिट झालेलं आहे. परचेसच्या डेबिटला या ठिकाणी काय काय इफेक्ट झाले? परचेसच्या डेबिट साईडला हे बरोबर 25,000ची इफेक्ट या ठिकाणी परचेसच्या डेबिटला झाली का नाही? आलेले परचेसच्या डेबिटला. त्यानंतर कॅश क्रेडिट झालेले आहे 2,250 नी. इथे कॅशच्या क्रेडिटला 2,250 आले. डिस्काउंट क्रेडिट झालेले आहे 2,250. डिस्काउंटच्या क्रेडिटला 2,250 झाले. इथे जर परचेसला कॅश म्हणलं तर परचेस डेबिट झालेलं आहे मान्य, पण परचेसच्या डेबिटला डबल इफेक्ट होणार आहे. कॅश किती दिली गेली आहे? 2,250. मी इथे कॅशचा इफेक्ट या ठिकाणी दाखवला किती? 2,250. आणि डिस्काउंटचा इफेक्ट दाखवला 250. हा दोघांची तुम्ही टोटल केला तर बरोबर किती होतंय? 2500, 2,500 रुपये या ठिकाणी होतोय. आणि क्रेडिटला बरोबर जे खाते क्रेडिट झाले त्याच्या क्रेडिटला इफेक्ट झाले. लक्षात आले? काही डाउट्स? ओके. मग मल्टिपल म्हणजे कंबाईन एंट्री असतील तर कशा पद्धतीने लक्षात आलं? ओके. नेक्स्ट पुढची एंट्री काय झालेली आहे? कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट पेड डेबिट टू सेल्स अकाउंट. बरोबर आहे? म्हणजे इथे एक सेल्स अकाउंट या ठिकाणी तयार केलं, दुसरं डिस्काउंट पेडचं अकाउंट या ठिकाणी तयार केलं, कॅशचं अकाउंट ऑलरेडी आहे. मग एंट्री काय झालेली आहे? कॅशच्या डेबिटला. कॅश डेबिट किती रुपयांनी डेबिट झाली कॅश? आता कोणीतरी कॅश म्हणलं ना, चेकनी झाले का? ओके. इथे एंट्री आपण लिहूनच घेऊया, तुम्हाला कन्फ्युजन नको. HDFC डेबिट किती रुपये? 3,000
किती प्रोडक्ट विकलेत? 4 प्रोडक्ट. 4 प्रोडक्ट विकले तर एक प्रोडक्ट किती रुपयाला विकलाय? 1000 रुपयाला. म्हणजे सेल किती झाली? 4000 रुपयाची सेल झाली. पण इथं डिस्काउंट पण दिलाय ना, डिस्काउंट पेड केलेलं आहे. डिस्काउंट पेड सुद्धा इथं डेबिट झाला. किती टक्के डिस्काउंट आहे? 10%. 400 रुपये डिस्काउंट आला. मग तुम्हाला बँकेत किती रुपये मिळाले? 3600 रुपये. आले इंटी लक्षात? मी इथे बँक डेबिट झालेलं आहे, बँकेच्या डेबिटला किती रुपये? 3600 रुपये. डिस्काउंट पेड डेबिट झालेलं आहे, डिस्काउंट पेडच्या डेबिटला 400 रुपये. सेल क्रेडिट झालेलं आहे, सेलच्या क्रेडिटला काय? 3600 आणि 400 रुपये. इथे काय? बाय HDFC आणि 400 रुपये बाय डिस्काउंट पेड. लक्षात आलं? इथं डिस्काउंट पेडच्या डेबिटला टू सेल्स, बरोबर आहे, आणि HDFCच्या डेबिटला टू सेल्स. आलं लक्षात? काही डाऊट्स? म्हणजे इथे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काही कन्फ्युजन वाटत असेल तर इथं बघून घ्या. बँक डेबिट झालेलं आहे, बरोबर बँकेच्या डेबिटला इफेक्ट. डिस्काउंट पेड डेबिट झालेलं आहे, डिस्काउंट पेडच्या डेबिटला इफेक्ट आहे ना. सेल्स क्रेडिट तर सेलच्या क्रेडिटला. आले लक्षात? लक्षात आले? काही अडचण, काही डाऊट्स? ओके. नेक्स्ट पुढची ट्रान्झॅक्शन काय झाली आहे? वेजेस अकाउंट डेबिट टू. मी तर एक वेजेसचा अकाउंट तयार केलं. वेजेस खर्च आहे, डेबिट होतो. खर्चच्या डेबिटला किती रुपये? 5000 रुपये. आणि याचा सेकंड इफेक्ट बँकेच्या क्रेडिटला 5500 रुपये. पाचच ना? ओके. इथे काय येणार? बाय वेजेस. कन्फर्म? मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, माझ्यावर भरोसा ठेवू नका. मी चुकीचंही सांगतो मध्येच. लक्ष नाही ते सापडले, ज्यांना समजलं नाही ते पण सापडणार. त्यामुळे लक्ष ठेवा. नेक्स्ट HDFC. लक्षात आले? ओके. नेक्स्ट पुढची एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू. थोडं जोरात ऐकू येईल असं सांगा की. परचेस अकाउंट डेबिट टू गजानन ट्रेडर्स. इथं परचेस अकाउंट या ठिकाणी घेतलंय आहे ना, पण गरजच नाही कारण ऑलरेडी तयार आहे ना. मी तर कोणतं? गजानन अकाउंट या ठिकाणी तयार केलं, गजानन अकाउंट. मग डेबिट कोण झालेलं आहे? परचेस. परचेसच्या डेबिटला किती रुपये? किती परचेस केलेले आहेत प्रोडक्ट? 100. बघा इथे दाखवतोय 100 गुणिले रेट काय आहे? 10,000 रुपये आहे. 10,000. पण इथं डिस्काउंट दिलाय ना 5%. कोणता डिस्काउंट आहे? ट्रेड डिस्काउंट नोंदवतो का आपण? नाही नोंदवत. या ठिकाणी 10,000. 10,000 च्या ऐवजी इथं रेट डिस्काउंट मायनस करूनच रेट घेतला तरी चालतो ना. किती रुपये होणार मग? बरोबर आहे का? 9,50,000. आणि गजाननच्या क्रेडिटला 9,50,000. इथे काय येणार आहे? बाय परचेस. आणि इथे काय येणार आहे? टू गजानन. एंट्री लक्षात आली? जर्नल एंट्री सांगायची. ओके, बघून घ्या जर्नल एंट्री काय होते ते. परचेस
डेबिट परचेस डेबिट टू गजानन. ओके, अलग लक्षात. परचेसच्या डेबिटला किती रुपये येणार? 9,50,000 आणि गजाननच्या क्रेडिटला 9,50,000. आलं का? 9,50,000 कुठून आले? ओके, इथे त्या अमाऊंटची कॅल्क्युलेशन बघूया. 100 बॉक्स आहेत, काय बॅग आहे, क्विंटल आहे, काय 100 क्विंटल इंटू रेट किती आहे? 10,000 रुपये इज इक्वल टू किती रुपये झाले याचे? 10,000 10 लाख झाले. बरोबर आहे. मग 10 लाखावर किती टक्के डिस्काउंट आहे? 5 गुणिले 5 भागिले 100. या पद्धतीने काढलात तर डिस्काउंटची अमाउंट किती येते? आलं ना? 10 लाखावर 5% अमाऊंट काढल्यावर किती रुपये झाली? 50,000 झाले. मग 10 लाखातून 50,000 रुपये मायनस केले तर किती येणार? 9,50,000. कॅश डिस्काउंट आपण नोंदवतो. 10 लाखातून 50,000 मायनस करायचे, रक्कम किती आली? 9,50,000. आपण कॅश डिस्काउंट नोंदवतो, बरोबर आहे, पण आपण ट्रेड डिस्काउंट नोंदवतो का? ट्रेड डिस्काउंट आपण नोंदवत नाही. त्याच्यामुळे डिस्काउंट मायनस केलेली रक्कमच आपण बोथ साइडला घेतो. ते बघा, इथे परचेसला आपण कोणती रक्कम घेतली? 9,50,000. गजानन ट्रेडर्सला रक्कम कोणती घेतली? 9,50,000. म्हणजे कोणती? जी डिस्काउंट मायनस झाल्यानंतरची जी रक्कम आहे ती रक्कम. 9,50,000 रुपये कुठून आले ते लक्षात आलं? काही अडचण? ओके, कुणाला विचारायचं काही डाऊट याच्याबद्दल? ओके, नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे? पार्टी डेबिट टू सेल्स अकाउंट असेल, है ना? कुणाला विचारले कोणत्या एंट्री कोणत्या सांगा? सेल्स. कुणाला झाली आहे सेल्स? कोणता? गजानन ट्रेडिंग कंपनी. आता गजानन आणि गजानन ट्रेडिंग कंपनी दोघे एकच आहेत का वेगवेगळे? वेगवेगळे. एंट्री काय होते? एंट्री दाखवायची गरज नाही ना आता. ओके, एंट्री काय झाली हो? गजानन ट्रेडिंग कंपनी डेबिट टू सेल्स. ओके, इथे रक्कम किती क्विंटल विकलेलं आहे? 91 क्विंटल. रेट काय आहे? 12,000. 12,000. मग टोटल रक्कम किती होते? 10,92,000. याच्यावर 2% डिस्काउंट किती येतो? 21,840. तो मायनस केल्यानंतर रक्कम किती येणार? 10,70,160. मग इथेही हा ट्रेड डिस्काउंट आहे. ट्रेड डिस्काउंट नोंदवतो का आपण? नाही. मग काय होणार? इफेक्ट काय होणार? गजानन ट्रेडर्सच्या डेबिटला इफेक्ट येणार इथे, आणि आता सेकंड इफेक्ट कुठे येणार? सेलच्या क्रेडिटला. लक्षात आलं? कन्फर्म? ओके.
गजानन ट्रेडर्सच्या डेबिटला 10,17,160 आणि सेलच्या 10,17,160. इथे काय येणार बाय गजानन ट्रेडिंग कंपनी आणि गजानन ट्रेडिंग कंपनीच्या डेबिटला टू सेल्स. ट्रेड डिस्काउंट नोंदवत नाही, कॅश डिस्काउंट नोंदवतो. म्हणून आपण अगोदर कॅश डिस्काउंट नोंदवला, पण आता ट्रेड डिस्काउंट नोंदवलेला नाही. लक्षात आली एंट्रीज? ओके. नेक्स्ट पुढे रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्डचा अर्थ काय होतो? सेल्स रिटर्न. इथे एक सेल्स रिटर्नचं खातं आपण तयार करून घेतलं. सेल्स रिटर्न किती बॉक्स परत आले, सॉरी किती क्विंटल परत आलेले? 1 क्विंटल परत आलेलं आहे. विकलं काय रेटने होतं? 12,000. बघा, विक्रीचा रेट 12,000 रुपये होता. 12,000 वर डिस्काउंट लेस होता. इथे -2% डिस्काउंट होता. म्हणजे 12,000 वर डिस्काउंट लेस करूनच इथे रक्कम घ्यायची. 12,000 वर 2% डिस्काउंट किती होतो? 240 रुपये. मग डिस्काउंट लेस झाल्यावर रक्कम किती आली? 11,760 रुपये. मग सेल्स रिटर्न कितीची दाखवायची? लक्षात आले? कन्फर्म? मग इथे इफेक्ट आपण दाखवतोय सेल्स रिटर्नच्या डेबिटला 11,760 आणि गजानन ट्रेडिंग कंपनीच्या क्रेडिटला 11,760. इथे काय येणार? टू गजानन ट्रेडिंग कंपनी आणि गजानन ट्रेडिंग कंपनीच्या क्रेडिटला येणार बाय सेल्स रिटर्न. आले लक्षात? काही अडचण, काही डाऊट, काही क्वेश्चन? नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे? गजानन ट्रेडर्स डेबिट टू. इथं परचेस रिटर्नचं खातं तयार केलं. किती क्विंटल माल परत केलाय? 2 क्विंटल. 2 क्विंटल म्हणजे 20,000चा नाही, तिथं पण डिस्काउंट होता. 19,000 रुपये आणि रिटर्नला पण 19,000 रुपये. 19,000 कुठून आले ते लक्षात आलं का? गजानन ट्रेडर्सच्या डेबिटला काय येणार? टू परचेस रिटर्न आणि परचेस रिटर्नच्या क्रेडिटला काय येणार? बाय गजानन. गजाननच होतं का गजानन ट्रेडर्स होतं? अर्धवट सांगू नका ना ट्रेडर्स, कारण तिसऱ्या वेळेस गजाननला शेअर झाली तर गजानन वेगळाच असणार आहे. गजानन ट्रेडर्स, गजानन ट्रेडिंग कंपनी, गजानन एंटरप्राइजेस, गजानन प्रायव्हेट लिमिटेड, सगळे नाव वेगवेगळे येतात, बिझनेस वेगवेगळे येतील. आणि तुम्हाला कन्फ्युजन झालंय, म्हणजे तुम्हाला समजलंय की नाही समजलंय, याच्यासाठी इथून पुढच्या प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी काय गजानन नाव आलं, खरेदी गजानन कोण, विक्री गजानन कोण असंच दिसेल तुम्हाला अर्धवट नाव असलं तर. कारण नाव असतील गजानन ट्रेडर्स, गजानन ट्रेडिंग कंपनी, गजानन प्रायव्हेट लिमिटेड, गजानन एंटरप्राइजेस असेच नाव असतील. सचिन दिलं तर सचिन एंटरप्राइजेस, सचिन ट्रेडिंग कंपनी, सचिन ट्रेडर्स. ओके. नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे? आता चाइल्ड एज्युकेशन फी. हे चाइल्ड एज्युकेशन फी पर्सनल एक्सपेन्सेस आहे का बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे? पर्सनल आहे ना. मग ड्रॉइंग मध्ये टाकायचं ना डायरेक्ट? नाही टाकायचं. का नाही टाकायचं ते बघ. तुम्हाला एक इन्कम टॅक्स मध्ये कन्सेप्ट आहे अंडर सेक्शन 80C नावाची. ओके. वेगवेगळे सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही LIC मध्ये पैसा गुंतवला असाल, इन्व्हेस्टमेंट.
ओके, एज्युकेशन फी पे केलेली असेल, तुमचा पीएफ मध्ये प्रोव्हिडंट फंडामध्ये पैसा गुंतवत असाल तर असे तुमचे टॅक्स सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट आणि एक्सपेन्सेस कन्सिडर केले जातात. त्याची टोटल तुम्हाला इन्कम टॅक्सच्या अगेन्स्ट मध्ये 1.5 लाखाचं काय भेटतं, सेटअप भेटतं. 1.5 लाखाचं सेटअप भेटतं. तुम्हाला जर तुम्ही ड्रॉइंग म्हणून टाकलात आणि वर्षात शेवटी जो इन्कम टॅक्स फायनल करणारा व्यक्ती आहे तर तुम्ही नाही आहे, इन्कम टॅक्स फायनल करणारी व्यक्ती दुसरीच आहे, तर तो अकाउंटिंग मध्ये बघेल कुठे एज्युकेशन फी दिसतच नाही, त्याच्यामुळे तिथं डिडक्शन घ्यायचा काही विषयच नाही. इव्हन तुम्ही जरी स्वतः फायनल करत असाल तर एकदम तुम्हाला लक्षात राहिलं तर चांगली गोष्ट आहे, लक्षात नाही राहिलं तर तेवढं डिडक्शन भेटायचं गेलं की नाही. मग त्याच्यामुळे ज्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला टॅक्स सेव्हिंग होणार आहे आणि ज्या एक्सपेन्सेस मध्ये आपल्याला टॅक्स सेव्हिंग होणार आहे तर ते सेपरेट रेकॉर्ड या ठिकाणी मेंटेन करायचे, ते सेपरेट रेकॉर्ड मेंटेन करायचे. एज्युकेशन फीच्या डेबिटला किती रुपये, 20,000, 25,000 आणि HDFCच्या क्रेडिटला 25,000. इथे करणार बाय एज्युकेशन फी. ओके, आणि इथे करणार टू HDFC बँक. थोडं आपण या ठिकाणी हे एज्युकेशन फी जे 25,000 भरलेले आहे ना त्याच्या या ठिकाणी बायफर्केशन कसं आहे ते बघूया. ओके, ट्युशन फी आहे याच्यामध्ये 20,000 रुपये. ओके, आणि शाळेची जी गाडी येते ट्रॅव्हलिंगचे चार्जेस या ठिकाणी, ट्रॅव्हलिंगचे चार्जेस 5,000 रुपये. जस्ट एक्झाम्पल दाखवतोय, हे तुमच्या या प्रॉब्लेम साठी नाहीये. 5,000 रुपये, तसे टोटल 25,000 तुम्ही दिलेला आहे. किती रुपये दिलेले आहे, 25,000 रुपये तुम्ही दिलेले आहे. आता तुम्हाला अंडर सेक्शन 80C मध्ये 25,000चं डिडक्शन भेटणार आहे का 5,000चं भेटणार आहे का 20,000चं भेटणार, कितीचं भेटणार आहे. तर तुम्ही जे फक्त ट्युशन फी पे करता त्याचं डिडक्शन भेटतं. ओके, जी ट्युशन फी तुम्हाला भेटते त्याचंच डिडक्शन तुम्हाला भेटतं, अदरचं डिडक्शन भेटत नाही. इन केस आताच्या दिलेल्या याच्यामध्ये आपण 25,000 टोटल एक ट्युशन फीच आहे असं कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे सगळं डिडक्शन या ठिकाणी घेतोय. पण जर तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये दिलं की एज्युकेशन फी 25,000 पे केलेले आहे, त्याच्यामध्ये 20,000 रुपये ट्युशन फी आहे, 5,000 रुपये 4,000 रुपये ट्रॅव्हलिंगचे आहेत, 1,000 रुपये ड्रेसची फी आहे. ड्रेस शाळा कॉलेजेस तुम्हाला जी ड्रेस देतात त्याची फी घेतलेली आहे, तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग ड्रेस फीचं डिडक्शन भेटणार आहे का नाही. तुम्हाला कोणतं भेटणार आहे, 20,000 एज्युकेशन फीचं. मग इथे इंक्रीज करायची, एज्युकेशन फी डेबिट 20,000, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश बँक या पद्धतीने लगेच बायफर्केशन करून टाकायचं. म्हणजे मार्च एंड झाल्यानंतर अकाउंट फायनल करताना त्या एज्युकेशन फीची परत पावती काढा, त्याच्यामध्ये बघा ट्युशन फी किती आहे, ट्युशन फी जेवढे आहे तेवढे डिडक्शन साठी घेण्यासाठी ट्युशन फीला तेवढे 20,000चीच नोंद दाखवा, 5,000 रुपये ड्रॉइंगला ट्रान्सफर करून टाका. असं परत काम डबल करत बसायची गरज आहे का. त्याच्यासाठी सुरुवातीलाच एज्युकेशन फी पे केल्याची पावती मागून घ्यायची, बघायचं त्यामध्ये पावतीमध्ये पूर्ण डिटेल दिलेली असते, त्यातल्या ट्युशन फीचं तेवढं डिडक्शन भेटतं. त्यामुळे एज्युकेशन फीला फक्त ट्युशन फी टाकायची आणि अदर जे काही चार्जेस वगैरे दिलेले असतील ते सगळे ड्रॉइंगला टाकून एंट्री सुरुवातीलाच पास करायची आणि नॅरेशन मध्ये टाकून द्यायचं की अमुक पावती नंबर या शाळेला या कॉलेजला पे केलेलं आहे, कॅशनी चेकनी वगैरे पे केलेली, आणि त्याच्यामध्ये ट्युशन फी एवढी होती, अदर चार्जेस असे होते, त्याच्यामुळे डिडक्शन साठी फक्त ट्युशन फीचीच रक्कम घेतली असं मेन्शन करायचं. लक्षात आलं. विचार करा, काही डाऊट वाटला तर विचारा. आहे कुणाला डाऊट. नाही ट्रॅव्हलिंग चार्जेस बनवायचीच नाही, ड्रॉइंगलाच टाकायचं ना, कारण ट्रॅव्हलिंग चार्जेस आपल्याला काही बेनिफिट भेटणार आहे का डिडक्शन मध्ये, नाही भेटणार.
ज्या एक्सपेन्सेसचं आपल्याला डिडक्शन भेटणार आहे तेच हेड सेपरेट मेंटेन करायचे. ओके, आणखीन कोणाला काही डाऊट विचारायचं आहे? मग लक्षात आली कन्सेप्ट. नेक्स्ट पुढची एंट्री. जे लाईव्ह आहेत त्यांना काही अडचण असेल तर कमेंट टाकू शकता. ऍग्री इन्कम. आता ऍग्री इन्कम वैयक्तिक पर्सनल इन्कम आहे ना, ड्रॉइंग मध्ये सॉरी आपल्या अकाउंटिंग मध्ये दाखवायचं का? तर सोल ट्रेडिंग कन्सर्न प्रोप्रायटरशिप मध्ये दाखवायचे, अदर कोणत्या पर्सन मध्ये दाखवायचं नाहीये. किती पर्सन आहे तो? दोन. कोणते कोणते? स्त्री पुरुष. किती पर्सन आहेत? अरे यार मी तुला इन्कम टॅक्सच्या अगेन्स्ट मध्ये विचारतो. इथल्या क्वेश्चन मधलं नाही, इथे किती पार्टी आहेत म्हणलं नाही तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. तुमचा पर्सन किती असतात? इंडिव्हिज्युअल, एचयूएफ असे काय काय आहेत ना, असे किती आहेत काय आहेत ते तुम्ही सोमवारी आल्यानंतर सांगायचं. मी तर नाही सांगणार. मला गरज कधी पडणार आहे? मी ज्यावेळेस तुम्हाला टॅक्स शिकवणार आहे त्यावेळेसच मला गरज पडणार आहे, किंवा हा इंडिव्हिज्युअल आहे याच्या अशा पद्धतीने इफेक्ट दाखवायचे, हा एचयूएफ आहे त्याचा या पद्धतीने दाखवायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये हा इंडिव्हिज्युअल सिनियर सिटीजन आहे, सुपर सिनियर सिटीजन आहे का नाही आहे त्याच्यानुसार असा इफेक्ट होणार आहे. हे पार्टनरशिप फर्म आहे त्याच्यानुसार या पद्धतीने इफेक्ट दिसणार आहे. ही कंपनी आहे अशा, हे एवढा आहे असा आहे. किती पर्सन आहेत काय तर तुम्ही सांगायचंय. आता नका सांगू, आता आपण आपला या प्रॉब्लेम बघूया. ओके, नेक्स्ट पुढची एंट्री. सॉरी ऍग्री इन्कमची एंट्री. इथे एक ऍग्री इन्कम म्हणून या ठिकाणी खातं तयार केलं. जसं ऍग्री इन्कम आहे तसे ऍग्री एक्सपेन्सेसचे रेकॉर्ड ठेवावं लागेल तुम्हाला. कारण काय, इन्कम टॅक्स मध्ये एक्झम्प्ट इन्कम मध्ये या ठिकाणी तुम्हाला ऍग्री इन्कम दाखवता येतं, तर तिथे तुम्हाला सेपरेट ऑप्शन या ठिकाणी येतो, ऍग्री रिसिप्ट किती आहे आणि ऍग्री एक्सपेन्सेस किती आहे. ऍग्री रिसिप्ट मधून ऍग्री एक्सपेन्सेस मायनस झाल्यानंतर तुमचा ऍग्री इन्कम म्हणून या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. ओके, मी इथे किती रुपये ऍग्री इन्कम? 4 लाख. कसं भेटलेलं आहे? बाय चेक. एचडीएफसी मध्ये जमा झाली, एचडीएफसी च्या डेबिटला. इथे टू ऍग्री एक्सपेन्सेस आणि ऍग्री इन्कमच्या क्रेडिटला बाय एचडीएफसी. लक्षात आलेलं आहे. नेक्स्ट गोडाऊन रेंट. गोडाऊन रेंटचं खातं तयार करावं लागेल. गोडाऊन रेंटच्या डेबिटला किती रुपये? 40,000 रुपये. एचडीएफसीच्या क्रेडिटला. पूर्ण वाचावर काय आहे गोडाऊन रेंटची? गोडाऊन रेंट by check for the month of March 2020 and April 2020. किती महिन्याचा आहे? 2 महिन्याचं पेड केलेलं आहे. त्याला पण समजून घ्या अगोदर, मग एंट्रीच्या मागे जाऊया. तुम्ही जे अकाउंटिंग करताय ते कोणत्या फिनान्शियल इयरची करताय? 1 एप्रिल 2021 1 एप्रिल 2021 टू 32 मार्च 2022. बरोबर आहे.
अकाउंटिंग तुम्ही या वर्षाची करता. मग आता जे गोडाऊनचं पेमेंट केलेलं आहे, गोडाऊन रेंटचं किती रुपये पेमेंट केलेलं आहे? 40,000 रुपये. पण हे आहे 2 महिन्याचं, मार्च 2022 आणि एप्रिल 2022. मग फक्त करंट फिनान्शियल इयर मधलं आहे का? 50% आहे करंट फिनान्शियल इयरचं आणि 50% आहे नेक्स्ट फिनान्शियल इयरचं. इथं सांगितलं का तसं 50% 2 महिन्याचं मिळून एवढा आहे म्हणलेलं आहे ना. 2 महिन्याचं मिळून आहे तर महिन्याला किती विचार करायची गरज नाही. 2 महिन्याचं त्याला डिवायडेड बाय 2 केलं की भेटून जाईल तुम्हाला. म्हणजे की चालू फिनान्शियल इयर मधलं किती 20,000 रुपयाचं त्या ठिकाणी काय चालू वर्षाचा खर्च आहे ना. आणि 20,000 रुपये कोणत्या वर्षाचा खर्च आहे? पुढल्या वर्षाचा म्हणजे 2022-2023 बरोबर. मग चालूचा जो पेड केलेला आहे तो झाला एक्सपेन्सेस, खर्च, डेबिट. पुढल्या वर्षीचा खर्च जर तुम्ही आताच एक्सपेन्सेस म्हणून जर डेबिट केलात तर जमेल का? नाही. मग तो कसला आहे? प्रीपेड. कसा आहे तो? प्रीपेड आहे. तुम्हाला प्रीपेड डेबिट करावं लागेल. प्रीपेड एक्सपेन्सेस डेबिट करावं. कन्फर्म आहे बा. रिअल मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट ओळखावे लागते की रिलेटेड पेमेंट कोणत्या फिनान्शियल इयर मध्ये दिलेलं आहे आणि खर्च कोणत्या फिनान्शियल इयरचा आहे. त्याच्यानुसार तो खर्च एक्सपेन्सेस म्हणून दाखवला, केलेलं पेमेंट एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचं आहे का प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचं आहे का चालू वर्षामध्ये अनपेड एक्सपेन्सेस म्हणून दाखवायचं आहे. अशा ऍडजस्टमेंट जनरेट होतात. इथे काय ऍडजस्टमेंट झालेली आहे? तर काही खर्च पुढल्या वर्षीचा पे केलेला आहे ना. त्याच्यामुळे ते नोंद काय होणार आहे? गोडाऊन रेंट डेबिट 20,000 रुपये. प्रीपेड गोडाऊन रेंट डेबिट 20,000 रुपये. पैसे कसे दिलेले आहेत? टू HDFC. टोटल 40,000. यस, एंट्री अशीच लिहायची. प्रीपेड गोडाऊन रेंटच्या ऐवजी तुम्ही गोडाऊन रेंट पेड इन ऍडव्हान्स म्हणून पण लिहू शकता. ऍडव्हान्स मध्ये पेड केलेलं गोडाऊन रेंट. लक्षात आलंय? काही डाऊट्स, काही अडचण? मग बघूया तिथं गोडाऊन रेंटचं अकाउंट जसं तयार झालेलं आहे तसं आपण इथं आणखीन एक अकाउंट तयार करायला लागेल, प्रीपेड गोडाऊन रेंट. लक्षात आलं? इथे 3 अकाउंट आहेत. किती अकाउंट आहेत? 3 अकाउंट. एक HDFC, कोणता एक? HDFC चा अकाउंट. HDFC अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट होईल 40,000, पण कसं 20,000 आणि 20,000 असं डिवाइड होईल. इथे काही बाय गोडाऊन इथे बाय प्रीपेड गोडाऊन आणि परत इफेक्ट कुठे होईल? गोडाऊन रेंटच्या डेबिटला 20,000 रुपये. इथे काय येईल? टू HDFC आणि प्रीपेड गोडाऊन रेंटच्या डेबिटला पण होईल टू HDFC 20,000. आलंय लक्षात? काही अडचण? आले लक्षात सर्वांना? कन्फर्म?
आता पुढची एंट्री पण अशीच आहे, काय कमिशन. किती तारखेला कमिशन मिळालेलं आहे? 31 मार्चला, म्हणजे चालू फायनान्शियल इयर मध्ये भेटलेलं आहे ना. कसं भेटलेलं आहे? चेक. मग इथे एंट्री HDFC डेबिट. किती रुपये मिळालं? 10,000 रुपये. टू कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्डला 5,000 येतात. पुढल्या महिन्यातलं पुढच्या वर्षीचं काही मिळालेलं प्री रिसिव्ड कमिशन 5,000. लक्षात आले एंट्री. मग बँक डेबिट झालेले आहे, तर क्रेडिटचे रकमाचे इफेक्ट दाखवूयात आपण अगोदर, मग पुढे जाऊया. क्रेडिट साठी इथे कमिशन रिसिव्डचं एक खातं तयार आपण करूयात. कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड क्रेडिट झाले, त्याच्या क्रेडिटला किती रुपये? 5,000 रुपये. ओके. आणि परत आणि एक खातं तयार करावं लागेल, प्री रिसिव्ड कमिशन. रिसिव्ड कमिशनच्या डेबिट क्रेडिटला 5,000 रुपये. बरोबर आहे. इथे काय येणार आहे? बाय HDFC. आणि इथे काय येणार आहे? कमिशन रिसिव्डच्या क्रेडिटला बाय HDFC. कन्फर्म. वा. कमिशन रिसिव्डच्या क्रेडिटला बरोबर 5,000 नोंद पडली. फ्री रिसिव्ड कमिशनच्या क्रेडिटला 5,000 रुपये पडली. 10,000 कुठं पाहिजे? HDFCच्या डेबिटला 10,000 पाहिजे. HDFCच्या डेबिटला पण कसे? 5,000 कमिशन आहे, 5,000 फ्री रिसिव्ड आहे. इथं आलं टू कमिशन रिसिव्ड, इथं टू फ्री रिसिव्ड कमिशन. आले लक्षात? काही डाउट्स, काही अडचण नक्की नाही आहे? ओके. पुढे आता पुढचे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ती कोणती आहे? संपले का नक्की? मग पूर्ण लेजरचे इफेक्ट तेच बघूयात आपण. पूर्ण कन्सेप्ट झालेले आहेत. आता प्रॉब्लेम मध्ये तर कुठं काही डेप्रिसिएशन म्हणून सांगितलेलं नाहीये. इथे एक आपल्याकडे ऍसेट आहे. कोणती ऍसेट आहे आपल्याकडे? मशिनरी आहे. किती रुपयाची मशिनरी आहे? 22,000 ची. मग मशिनरीची किंमत आता तेवढीच राहिली का मार्च एंडला? कमी झाली का नाही? त्याचा वापर केल्यामुळे कमी झाली. मग त्याच्यावर डेप्रिसिएशन आपल्याला चार्ज करावं लागेल. तुम्ही मला आम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलंच नाही तर कशाला चार्ज करा? आम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं नाहीये तर आम्ही कशाला चार्ज करू? मग चार्ज करावं लागेल का नाही? करावं लागेल. का करावं लागेल? डेप्रिसिएशन चार्ज करावंच लागेल. आता इथे किती रुपये करावं लागेल ते एवढं बघूयात, एंट्री बघूयात, नंतर समजून घ्या की नेमकं डेप्रिसिएशन काय आहे ते. तर मशिनरीवर 15% डेप्रिसिएशन चार्ज करायचं असतं. मग डेप्रिसिएशनची एंट्री काय होते ते समजून घेऊयात अगोदर. तुम्ही आतापर्यंत कॉलेजमध्ये एंट्री दाखवण्याचा प्रकार केलाच नाही. केला तर खूप कमी वेळेस केला. कधी ऍडजस्टमेंटच्या एंट्रीज काय होतात ते बघण्यासाठी एक चॅप्टर होता, तेवढ्याच वेळेस बघितलं, नंतर कधीच बघितलं नाही. पण रिअल मध्ये तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये ज्यावेळेस अकाउंटिंग करता त्यावेळेस असं नाही दाखवत डेप्रिसिएशन मशिनरी बॅलन्स शीट मध्ये मशिनरी मधून मायनस करा आणि
प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवा असं तिथं पॉसिबलच नाही. तिथं जनरल एंट्री पास करावी लागते. एंट्री होते डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. आता इथे 15% नाही, 22,000 वर 15% किती होतात? 3,300. अलग लक्षात 3,300. मग एक मशिनरी क्रेडिट झालेलं आहे, इथे मशिनरीच्या क्रेडिटला इफेक्ट होईल आणि दुसरा डेप्रिशिएशनचं खातं तयार करू. इथे मशिनरीच्या क्रेडिटला 3,000 रुपये, सॉरी 3,300. 3,300 इथं काय लागेल? बाय डेप्रिशिएशन. आणि एक डेप्रिशिएशनचं सेपरेट अकाउंट तयार करावं लागेल. डेप्रिशिएशनचं सेपरेट अकाउंट तयार करावं लागेल. डेप्रिशिएशनच्या डेबिटला 3,300. इथे काय? टू मशीनरी. अलग लक्षात झाले? इंटर पूर्ण? कोणाला काही डाऊट आहे का? 15% ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट. इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये तुम्हाला डेप्रिशिएशनचे बेसिक रेट दिलेले आहेत, तर त्या रेट नुसारच तुम्हाला चार्ज करावं लागेल. म्हणून तर म्हणलं आता सध्याला फक्त 15% मी सांगतोय म्हणून घ्या. आपण याचं पूर्ण अकाउंट क्लोज वगैरे करून लिस्ट तयार करून आपल्याला याचं काय ट्रायल बॅलन्स कसं तयार करायचं ते शिकायचंय. हे ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर मग आपण शिकूया डेप्रिशिएशन काय आहे, डेप्रिशिएशनची कन्सेप्ट. ओके. बेसिक रेट हे 3 आहेत. 10%, 10%, 15%, 15% आणि 40%, 40%. ओके. म्हणजे कोणते काय आहेत ते कन्सेप्ट मी तुम्हाला डायरेक्ट इन्कम टॅक्स मधले सेक्शन सहित सांगितलं. त्याच्यामुळे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायला एक ठिकाणी सोपं जाईल. लक्षात आलं? नेक्स्ट आता इथे अकाउंट क्लोज करायचे बरोबर आहे. मग अकाउंट क्लोज करते वेळेस आपण बघूयात कॅश अकाउंट पासून सुरुवात करूयात. कॅशच्या डेबिट साइडला 2 एंट्री आहे, सॉरी क्रेडिट साइडला 1 एंट्री आहे आणि डेबिट साइडला 2 एंट्री आहेत. मग 2 ची टोटल जास्त येते का 1 ची टोटल जास्त येते? तर्क लावायचा नाही. कुण्या साइडला किती नोंदी झाल्या त्याच्याशी आपल्याला काही संबंध नाहीये. रक्कम कोणती जास्त आहे ते बघायचंय. असं कधी होतं का माझ्याकडे 1,000 रुपये होते आणि मी 1,010 रुपये खर्च केले? पॉसिबल आहे का? नाही. कॅश मध्ये तर खर्च किती करता येईल? जेवढे पैसे आहेत तेवढेच. म्हणून कधी कॅशची डेबिट साइडची टोटल जास्त येते. ही डेबिट साइडची टोटल घेतली, हीच टोटल घेतली आपण अपोजिट साइडला. मग आपल्याकडे आलेल्या पैशातून आपल्याकडून गेलेले पैसे वजा केले, इथं आपल्याकडे राहिले बाय बॅलन्स. म्हणजे आपल्याकडे कॅश किती शिल्लक राहिले? 97,750 रुपये. कशा पद्धतीने 97,750 कुठून आले ते लक्षात आलं? ओके. बघा परत दाखवतो इथे. इथे ह्या डेबिट साइडची टोटल जास्त आली, ती टोटल आपण इथे घेतली. ती जास्तीची टोटल काय केली? अपोजिट साइडला घेतली. ओके. ह्या जास्तीच्या आलेल्या टोटल, जी जास्तीची आलेली टोटल आहे त्या टोटल त्या ठिकाणी काय आहे? या टोटल मधनं आपल्याकडून झालेले पेमेंट, कॅश मध्ये झालेले पेमेंट, त्याचे टोटल कॅश मध्ये झालेले पेमेंट आहेत, ते झालेले पेमेंट त्या ठिकाणी आपण लेस कशातनं केले? ह्या जास्तीच्या टोटल मधून. म्हणजे टोटल आलेल्या पैशामधून या ठिकाणी आपल्याकडून गेलेले पैसे या ठिकाणी लेस केले. हे लेस केल्यानंतर याच्यातून आपल्याला रिमेनिंग बॅलन्स भेटलं. हे रिमेनिंग बॅलन्स म्हणजे आपल्यासाठी बॅलन्स आहे, आपल्याकडे कॅश शिल्लक आहे. आलं लक्षात? सर्वांना लक्षात आलं का? काही डाऊट्स? ओके. इथे कॅपिटल, कॅपिटलच्या कोणत्या साइडची टोटल जास्त दिसते? एकाच साइडला इफेक्ट आहे. मग तर किती सोपं झालं. तीच टोटल अपोजिटला घ्यायची आणि तितकाच डिफरन्स आला. पण इथे काय ना टू बॅलन्स. एचडीएफसी बँक, एचडीएफसी बँक डेबिटची टोटल जास्त येणार आहे. बँकेत पण जेवढे पैसे आहेत तेवढे पूर्ण खर्च करू शकता तुम्ही, पण त्याच्यापेक्षा जास्त खर्च करू शकता का? नाही खर्च करू शकत. त्याच्यामुळे
तुमच्या बँकेमध्ये जमा झालेले पैसे त्यातनं या ठिकाणी मायनस करायचे आहेत आपल्याला, बँकेमधनं गेलेले पेमेंट आपण दिले, आपण काढलेले, असे टोटल पेमेंट लेस केले, आपल्याकडे आता हे शिल्लक राहिलं बाय बॅलन्स. मग बँकेत किती रुपये शिल्लक राहिलेले आहेत? आलंय लक्षात? नेक्स्ट मशिनरी. मशिनरीची डेबिटची टोटल जास्त आली, तीच टोटल आपण क्रेडिटला घेतली. त्याच्यामधनं जे डेप्रिशिएशन झालं होतं ते डेप्रिशिएशन इन केस एखाद्या वेळेस ॲसेट विकली गेली असेल काही तर ती लेस पण होऊ शकते, पण इथं फक्त डेप्रिशिएशन लेस होईल, ते आलं बाय बॅलन्स. म्हणजे आता जी आपल्याकडे मशिनरी शिल्लक आहे, मशिनरी जी आहे त्याची किंमत आता कमी होऊन किती झालेली आहे? 18,700 रुपये झालेली आहे. लक्षात आलं? नेक्स्ट परचेस. परचेसच्या डेबिटलाच इफेक्ट आहे बा, खर्चाच्या एकाच साईडला इफेक्ट असतो, इन्कमच्या एकाच साईडला इफेक्ट असतो, ॲसेट आणि लायबिलिटीच्या बोथ साईडला इफेक्ट असतात बाय बॅलन्स. मग टोटल परचेस किती रुपये झाले? 95,02,500 रुपयाची, 9,52,500. कन्फर्म? झोप येत नाही ना? इथे डिस्काउंट रिसिव्हची टोटल, तीच टोटल अपोजिटला घेतली टू बॅलन्स. इथे खाली डिस्काउंट पेड आहे. आता डिस्काउंट रिसिव्ड आणि डिस्काउंट पेड दोन दोन करायची गरज आहे का? एकच डिस्काउंट करू शकतो की नाही आपण? नाही. का करू शकत नाही? एक इन्कम आहे तर एक खर्च आहे, आणि इन्कम सेपरेट दाखवायचे आणि खर्च सेपरेट दाखवायचे. दोघाला एकत्र लिहिलं तर या ठिकाणी इन्कम पण ॲक्युरेट दिसणार नाही आणि एक्सपेन्सेस पण ॲक्युरेट दिसणार नाही. त्याच्यामुळे नेक्स्ट सेल्स. सेल्सची कोणत्या साईडची टोटल जास्त दिसते? सेल्स इन्कम आहे, बरोबर आहे, आणि बरोबर इन्कमला एकाच साईडची टोटल या ठिकाणी जास्त असते, क्रेडिट साईडची, किंवा मोस्टली 99% वेळेस या ठिकाणी एकाच साईडला इफेक्ट असतो. काही ॲडजस्टमेंटच्या वेळेसच अपोजिट इफेक्ट होऊ शकतो, पण आपण ते पुढे बघूया. टू बॅलन्स. लक्षात आलं? वेजेस. वेजेसची टोटल अपोजिटला घेतली, बॅलन्स किती आलं? बाय बॅलन्स. म्हणजे टोटल वर्षभरात मजुरीसाठी खर्च किती झाला? आता इथे प्रॉब्लेम असल्यामुळे एक एंट्री असल्यामुळे तुम्ही सहज सांगू शकता टोटल न करण्याची, पण एखाद्या रिअल बिझनेस मध्ये वर्षभराची डिटेल्स तुम्ही असं न बघण्याची न टोटल करण्याची सांगू शकता का? ओके. लक्षात आलं का टोटल करायचे, अकाउंट का क्लोज करायचे ते? तर गजानन ट्रेडर्स क्रेडिटची टोटल जास्त आहे, तीच डेबिटला घेतली, त्याच्यामधनं डेबिटची टोटल मायनस केली, आलं टू बॅलन्स. म्हणजे आता गजानन ट्रेडर्सला देणं किती राहिलेलं आहे? 9,50,000 उधारीवर खरेदी झाली होती, पण त्यातले 19,000च्या वस्तू परत केल्या आपण त्याला, त्याच्यामुळे 9,31,000 रुपये देणं राहिलं. एक्झॅक्ट सेम गजानन, याच्याकडून आलेल्या वस्तू परत केल्यानंतर हे बाय बॅलन्स, म्हणजे त्याच्याकडून येणं किती राहिलं ते दिसतं. सेल्स रिटर्न अपोजिट टोटल बाय बॅलन्स. जिथं फास्ट वाटलं ते सांगा बरं का, समजलं नसलं. क्रेडिटची टोटल जास्त आहे, तीच अपोजिट डेबिटला घेतली, डिफरन्स तितकाच आला, त्याला म्हणलं टू बॅलन्स. एज्युकेशन फी टोटल अपोजिटला घेतली, डिफरन्स तितकाच बाय बॅलन्स. ॲग्री इन्कम डिफरन्स तितकाच टू बॅलन्स. बाय बॅलन्स. सर्वांना कन्सेप्ट लक्षात आलेले आहेत? मी खातं कशा पद्धतीने क्लोज होत आहे, कधी बाय बॅलन्स येत आहे तर कधी टू बॅलन्स येत आहे, त्या पूर्ण कन्सेप्ट लक्षात आल्या?
प्रत्येक खाते क्लोज झाल्यानंतर हे बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण एक क्रॉस चेकिंग करू शकतो, एक लिस्ट तयार करून. ती लिस्ट या ठिकाणी आपण तयार करूयात. खात्याचं नाव लिहिण्यासाठी इथं आपण पर्टिक्युलर असं नाव देऊयात. बाय रुपीज टू रुपीज. ओके, वन बाय वन एक एक अकाउंटचा विचार करूयात आपण. इथे कॅशचं बॅलन्स किती आहे? बाय बॅलन्स आहे 97,750. इथं बाय मध्ये लिहायचे 97,750 रुपये. नंतर आहे कॅपिटल अकाउंट. कोणतेही कधीही घेऊ शकता आपण, सिरियली घेऊयात, चुकणार नाही त्याच्यामुळे. कॅपिटलचं 2 लाख रुपये आला. पुढचा अकाउंट HDFC अकाउंट आहे आणि मशिनरी अकाउंट आहे. HDFC चा बॅलन्स कोणता आहे? बाय बॅलन्स आहे 4,21,600. HDFC 4,21,600. त्यानंतर आहे मशिनरीचा बॅलन्स किती आलं बघा इथे 18,700. 18,700. ओके, नेक्स्ट पुढचा अकाउंट कोणता आहे? परचेज आणि डिस्काउंट. परचेजचा बॅलन्स किती आहे नक्की? ओके, लक्ष ठेवा, माझ्यावर भरोसा ठेवू नका. इथे परचेज 9,52,500. डिस्काउंट रिसीव्ड इथे टू बॅलन्स 250. आलं लक्षात? नेक्स्ट सेल्स आणि डिस्काउंट पेड आहे. इथे आपण घेऊया सेल्स डिस्काउंट पेड. डिस्काउंट पेड 400 रुपये डिस्काउंट पेड आहे. आणि सेल किती आहे? 10 लाख. बघा 10,74,160. 10,74,160 असं का? नेक्स्ट पुढे आपण कोणते? वेजेस आणि गजानन ट्रेडर्स. वेजेस गजानन ट्रेडर्स. वेजेसला किती आहे? 5,000. गजानन ट्रेडर्स बघा 2 बॅलन्स 9,31,000. मी मुद्दाम चुकवला, तुम्ही पण मुद्दाम चुकवला का लक्ष देणं गेलं? 9,31,000. गजानन ट्रेडिंग कंपनी सेल्स फरक मात्र टाकून घ्या, नाही तर परत राहून जाईल. गजानन ट्रेडिंग कंपनीची रक्कम किती आहे? 10,58,400. कसली आहे? 10,58,400. सेल्स रिटर्न बघा किती आहे? 11,722. नक्की? ओके, नेक्स्ट पुढे परचेस रिटर्न
किती आहे 19,000. नेक्स्ट पुढे कोण आहे एज्युकेशन फी. एज्युकेशन फी बाय मध्ये 25,000. नेक्स्ट ॲग्री इन्कम किती 4 लाख. कमिशन कधी कोणतेही घेतलं तर चालतं पण स्टेप बाय स्टेप जाऊयात म्हणजे चुकणार नाही. गोडाऊन रेंट आणि प्रीपेड गोडाऊन रेंट. गोडाऊन रेंट प्रीपेड 30,000. 20,000. नेक्स्ट कमिशन रिसीव्ड कमिशन 5,000 क्रेडिटच आहे ना. नेक्स्ट डेप्रिसिएशन 3,300. बा इथले पूर्ण अकाउंट आले. आता या लिस्ट मध्ये बायची टोटल ही जी बायची टोटल इथे आहे तितकीच टू ची टोटल आली तर बरोबर नाही तर चुकलं. काय तुम्ही लक्ष ठेवलं असलं तर कमी नाही झाला. तुम्ही लक्ष ठेवलं असलं तर कमी करायला चान्सेस भेटणार नाही मला. आलं का. हा इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का. सॉल्व करता येते इथपर्यंत पूर्ण कन्फर्म. कोणाला डाऊट वाटत असेल तर विचार. काही डाऊट नाही आहे ना. ओके मग एक कन्सेप्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. कोणती कन्सेप्ट. याच्यावरनं ट्रायल बॅलन्स किती जणांना तयार करता येतं. हात वर करा ज्यांना ट्रायल बॅलन्स तयार करता येतं त्यांनी. फक्त एक जण 2.5 3.5. ओके फक्त 5 जण बाकीच्यांना येत नाही. ओके नॉन कॉमर्स वाले कोण कोण आहेत हात वर करा ज्यांचं कॉमर्स नाही आहे त्यांनी. 1 2 3. बरं ती 3 सोडून बाकी कॉमर्स वाल्याला येत नाही का. ओके आपण काय लॉकडाऊन मध्ये शिकलेल्याचं तर लेच भारी आहे सगळं. आपण इथे आपण खाते क्लोज केले. हा खात्यात केलेल्या नोंदी बरोबर आहेत किंवा नाही याच्यासाठी शिल्लक असलेल्या बॅलन्स शीटची लिस्ट करून आपण ट्रायल घेतलं यालाच म्हणायचं ट्रायल बॅलन्स. ओके काही जण असंही बनवतात ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट काही जण वेगळा यूज करतात. कसं पर्टिक्युलर डेबिट रुपीज पर्टिक्युलर क्रेडिट रुपीज. कोणताही कसंही तयार केला तरी ट्रायल बॅलन्सच आहे. कोणताही फॉर्मॅट तुम्ही वापरा हे काय आहे ट्रायल बॅलन्सच आहे. आलं लक्षात.